मी खरंच बघितलंय फार्मर्सला काय इकडे इज्जत देतच नाही. मीन्स फार्मर इज लाईक द लोएस्ट लेवल. जो सर्वात जास्त मेहनत करतो त्याला काही मिळत नाही. आय वॉन्ट टू बिल्ड अ सिस्टम लाईक डायरेक्ट F2C, फार्मर टू कन्झ्युमर असलं पाहिजे. चिंतामणी जेव्हा लॉकडाऊनमध्ये इथे येऊन अटकला, सगळं झालं, तर ॲक्च्युली ही बिकेम अ कॅटलिस्ट फॉर अस टू डू समथिंग विच इज देअर, विच इज व्हेरी व्हेरी नियर टू द नेचर अँड डू समथिंग विच वी फेल्ट वॉज गोईंग द ऑर्गॅनिक वे. स्पोर्ट्स सायन्स बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे मला प्रोटीन रिच डाएट लागायचं आणि खूप अंडी खायला लागायची. तर त्याच्यामुळे मला पण त्रास व्हायचा आणि मी बोललो की दुसऱ्यांसाठी नाही, आपण ॲटलिस्ट घरासाठी तरी चांगली अंडी किंवा क्लोज यांच्यासाठी विल स्टार्ट. तेव्हा आम्हाला बी काय माहीत नाही. आमच्यात जो उत्साह आहे, जो आमचा पुतण्या, त्याला तर काहीच माहीत नाही. लॉकडाऊनच्या ह्याच्यातच इथं आलेला, पण नाही, त्यानं ठरलेलं की करायचंच. तर तो लर्निंग फेजमध्ये मला खूप प्रॉब्लेम झाले, कारण इट वॉज अ स्मॉल स्केल, व्हेरी स्मॉल स्केल. मीन्स 15,000 रुपीज टाकून मी चालू केलेलं ते. आमचा विचार थोडक्यात थोड्या मर्यादित पक्ष्यांचा चालला होता. मग आमचा पुतण्या म्हणला नाही बाबा, करूया तर मोठ्या प्रमाणातच करूया. जे आंब्याची बाग आहे त्याचा फुल पर्पज युटिलाइज करण्यासाठी आम्ही त्याच्यात कोंबड्या सोडायचा प्लॅन केला. आणि मी विचार केला इट इज 1.2 acres, तर आपण इकडे खूप बनवूया चांगल्यापैकी. वी हॅड स्पेस देअर आणि चांगलं खूप बनवू अँड विच इज व्हेरी रिन्युएबल. म्हणजे आम्ही त्याच्यात 0 सिमेंट वापरलं ते खूप बनवण्यासाठी. म्हणजे कोंबडी जिकडे आहे तिकडे सिमेंटचा वापर 0 केला आणि मेटल आणि बांबूनी फुल खूप बनवला. फॉर अस इट वॉज ऑलवेज की ते खूपची हाईट किती असायला पाहिजे, मग आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला बरं वाटेल का, त्याच्यातनं आपल्याला तिथे बसायला बरं वाटेल का. So our design decisions or the site decisions were based on कि as a human being am I comfortable, am I happy which is there, then we will go ahead and we will do it from our point of view. The atmosphere or the climatic conditions which is there in this particular area and the choice of breed which we have taken, they go hand in hand. आम्ही रोड आयलँड रेड आणि कावेरी म्हणून 2 ब्रीड सिलेक्ट केले. यांचा इम्युनिटी इज व्हेरी गुड. आपण त्यांना जर चांगलं ट्रीट केलं तर त्यांना डिझीज होण्याची शक्यता खूप कमी असते आणि युजली होत नाही. आम्ही आमचे जे कोंबड्या आहेत त्यांना चोची कापत नाही, कारण दे शुड बी अ गुड स्कॅव्हेंजर. त्याला चोच असेल तर ते पिक करून खाऊ शकतं. पण त्यांनी सकाळी आम्ही जास्तीत जास्त खाद्य कमीच ठेवतो. त्यांनी बाहेर बी फिरलं पाहिजे, बाहेरचं बी खाल्लं पाहिजे. नुसतंच खाद्य म्हणजे काय, त्यांनी ती सवय मोडायची नुसतं खाद्य. वॉटर इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट पार्ट. कारण आपण जसं बघतो की हेवी मेटल कंटॅमिनेशन पाण्यामध्ये असतं, तर तेच हेवी मेटल कंटॅमिनेशन ती जी कोंबडी पाणी पिते तेच तसं तुमच्या एगमध्ये पण येऊ शकतं. तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला त्यांना फ्रेश वॉटर द्यायला पाहिजे, तर फिल्टर्ड वॉटर. This is not just a business, it's something to create a sustainable ecosystem in the farming industry, which we are not seeing nowadays. My objective would be more and more farmers to come and collaborate and pick up this particular model and implement it. But apart from that, there's a feel-good factor which the customer should feel, but he will feel that good factor only when it is there in the foundation. And that foundation has to be strong, where you don't think of the returns on the day one. Give it some space, give it some time, let it grow, the returns will come.